हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. राहुल गांधींनी कार्याध्यक्ष आहेत, त्यांना काय वाटतं? जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात, म्हणून ना तुम्हाला नाही. एकतर मी 13 दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते. त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डीब्रीफिंग साठी बोलवलं. त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात 14 दिवसांनी, एवढा 14 दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही, पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा 14 दिवसाचा गॅप झालाय. काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले. त्यामुळे 2-3 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीला चालले. त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल, कार्यकर्त्यांना भेटीन, तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल.